ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. सामुदायिक उपासनेचे महत्त्व. काही लोकांकडून कधी कधी विचारणा केली जाते की हिंदू धर्मात नेहमी उपासना पद्धतीबद्दल आणि कुलदैवत कुलाचाराबद्दल सांगितले जाते, पण जगात असे कितीतरी धर्म पंथ आहेत ज्यांच्यात कुलदेवताच नाहीत. मग अशांना कुलदोष कुलदैवताचा त्रास का होत नाही? याचं कसं सुरळीत चाललं? यांना का काही कसला त्रास होत नाही? खरे तर हे प्रश्न चूक नाहीत, म्हणून याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. कदाचित हे उत्तर एकांगी ठरेल, परिपूर्ण म्हणता येणार नाही, पण काही अंशी समर्पक वाटते. उत्तर हे की हे सर्व इतर धर्मीय सामुदायिक उपासना न चुकता करतात, म्हणून परमेश्वरी तत्व यांना सांभाळून घेते. आपले हिंदू धर्मीय सामूहिक उपासना करत नाहीत. उलट जिथे सामूहिक उपासना होत असेल तिथे जायला सर्वात कंटाळा करणारा समाज म्हणजे आपला समाज. सामूहिक उपासना खरं तर आपल्या वैदिक धर्मातील गुरुकुळातून उत्पन्न झालेली प्रार्थना व्यवस्था आहे. सामूहिक उपासना ही सर्व धर्मात साप्ताहिक अर्थात आठवड्यातून एकदा अर्थात 7 दिवसांनीही केली जाणारी उपासना आहे. 7 दिवसांनीच का? कारण सामूहिक उपासनेचे स्पंदन 7 दिवस टिकतात. 8व्या दिवशी ही स्पंदन रिचार्ज करणे आवश्यक असते. आपण जेव्हा एकत्रित येऊन उपासना करतो तेव्हा जितकी उपस्थित असतील तितक्या प्रमाणात उपासनेची स्पंदनं आपल्याला मिळतात. समजा एखाद्या मंदिरात रामरक्षा पठण चालू आहे, तिथे 50 जण बसलेले आहे. एका माणसाच्या रामरक्षा पठणाने 10 ग्रॅम स्पंदन तयार होत असतील तर तिथे 50 माणसे असल्यामुळे ही स्पंदने 50 गुणिले 10 बरोबर 500 ग्रॅम स्पंदने प्रत्येकाला प्राप्त होतील. एका माणसाला 500 ग्रॅम स्पंदन प्राप्त करायला 50 दिवस रामरक्षा म्हणावी लागेल, तर सामूहिक उपासनेत एका वेळी 50 दिवसाची प्राप्ती करता येते. पण ही प्राप्ती टिकून ठेवण्यासाठी आपल्याला 8व्या दिवशी एकत्रित येऊन उपासना करणे गरजेचे आहे. यात जेव्हा नियमितपणा येतो तेव्हा अडचणी आपोआपच सुटतात. बंद झालेले मार्ग आपोआपच खुले होताना दिसतात. जेव्हा एखाद्या भूमीवर सामूहिक उपासना सतत चालू असते तेव्हा त्या भूमीचे दोष हे नाहीसे होऊन नैसर्गिक आपत्तीपासून आपोआपच रक्षण भेटते. समाजाचे देशाचे सामूहिक प्रारब्ध सौम्य होते. करोना काळात सामूहिक उपासना नियमितपणे करणाऱ्या लोकांवर करोनाचा प्रादुर्भाव तीव्रतेने दिसला नाही. उपासनेमुळे प्रार्थनेमुळे तुमच्या शब्दात बदल घडतात. सामूहिक उपासनेमुळे साधकांचे वैयक्तिक प्रारब्ध हलके होते किंवा त्याची तीव्रता कमी होताना दिसते. ख्रिस्ती आणि मुस्लिमकडून काय शिकावं? तर त्यांची सामूहिक उपासनेप्रती असलेली निष्ठा. मुस्लिम शुक्रवारी व ख्रिस्ती रविवारी आपल्या धार्मिक स्थळांवर आवर्जून येतात. ती तळमळ आपल्या लोकांमध्ये दुर्दैवाने नाही. आपल्याकडे आरतीला मंदिरात जेमतेमची हजेरी असते. जेव्हा एखादी व्यक्ती उपासना करते तेव्हा त्याला फळ देणे परमतत्वाला बंधनकारक ठरते. मग उपासना कुठल्याही स्वरूपाची असो, सामूहिक उपासनेत प्रचंड बळ असते. त्यामुळे भौतिक आणि आध्यात्मिक गरजा पूर्ण होतात. आठवड्यातला 1 तास जरी सामूहिकरित्या देवाला दिला तरी संपूर्ण आठवडा प्रसाद रूप होतो. मग प्रश्न पडतो, आपल्या सामूहिक उपासना ही पद्धतच नव्हती का? सामूहिक उपासना हीच भारतीयांची अख्ख्या विश्वाला देणगी आहे. पण जातीचा खुळचट संकल्पांमुळे सामूहिक उपासना ही बंद पडली. आपल्यातच आपण इतके जुंपलो आहोत की आपल्याला संस्कृतीचाच विसर पडलाय. कुळाचार आणि कुलदेवाची उपासना ही सामूहिक पद्धतीने केली जायची. अजूनही काही कुटुंबांमध्ये कुलदेवतेच्या वराच्या दिवशी तळी भंडार, आरती स्तोत्र वाचन इत्यादी केले जाते, पण हे प्रमाण अतिशय कमी आहे. मंदिरात ठराविक वारी जमून सामूहिक उपासना हल्ली काही लोकांनी सुरू केली आहे. या उपासनेला नियमितपणे जावे. तुमचे वैयक्तिक दैवत उपासना जे काही असेल ते खंडित न करता. आताच्या भयानक काळात सामूहिक उपासना अतिशय गरजेची आहे. एक अदृश्य संरक्षण कवच प्राप्त सहज होऊन जाते. इतर धर्मियांकडे तर मंत्रही नाही, आपल्याकडे तर बीज मंत्र आणि सिद्ध स्तोत्र आहेत. हे आपल्याला भारी पडतात, कारण एकच
सामूहिक उपासना आपल्या स्तोत्रांची मोठ्या प्रमाणात नियमितपणे सामूहिक आवर्तने होऊ लागल्यास धर्म प्रसारात याचे किती मोठे बळ प्राप्त होऊ शकेल याचा ज्याने त्याने विचार करावा. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.